गुड मॉर्निंग गाईज. तर मी झोपलेली रात्री, आता उठली आणि या लोकांचं बघ आतमध्ये आप्पे बनवतात. मला दाखवतो. भाजी कापायची कामं हिची येते आणि इथं आप्पे बनवते आणि एक आप्पे खाते. खाऊन झाले पण. काय पाहिजे? आप्पे. आप्पे तर रेडी आहेत. म्हणजे अर्धे शिजले. मी तर रेडी झाले, बट मी कपडे चेंज करणार आहे, वन पीस घालणार आहे. आता आम्ही चाललोय सर्वजण बीचवरती परत फोटो वगैरे काढायला, कारण की काल एवढे भेटले नाही आहे लोकांना काढायला, म्हणून चाललोय परत बीचवर. तर आता मी रेडी झाले, रील्स वगैरे काढते, मग भेटू. इथं बिर्याणी बनवतात. काय व्हेज बिर्याणी? काय व्हेज बिर्याणी बनवतो का? भाजीवर कापून देऊ. झालं सगळं कापून. व्हिडिओ मध्ये बोलताय का? टाका दाबा. पाणी टाकायला लागेल ना. पाणी बिर्याणीचा कार्यक्रम. इथे आम्ही दोघी रेडी झालेलो आहे. आता गणेशा चालली बीचवरती पुढे. आम्ही मागून जाऊ. आता मी चेंज करणार आहे, दुसरं घालणार आहे. काय करतो? कोण काय करते? काय मी रेडी झालेली आहे. तुम्हाला नंतर माझं फुल आउटफिट दाखवते मी. आता हे लोक रेडी होतात आतमध्ये सगळेजण. अर्धे लोक गेले पुढे बीचवरती. आता लोक रेडी झाले, आम्ही पण निघू. आता आम्ही चाललोय बीचवरती फोटो काढायला. सगळ्यांनी आधी वन पीस घातले. आणि ते लोक गेलेत पुढे 4 जण. गणेशका पण त्यांच्यासोबत गेली. बाय गणेशच्या सोबत. अरे ही मला वाटलं तुम्ही नाही येत, मग आम्ही दोघी चाललेलो. मी परत एकटी येईल, मग मी थांबलेली हिच्यासाठी. आता चालले. पप्पा पण आहेत, मम्मी पप्पा आणि मी बहिणी. हा घेतले तुम्हाला पण. बनाना राईड मध्ये लोक बसते. आता ह्या लोकांना बघा तो पाडेल. काय काय लोक पाडतात. आता हात आता पाडेल. त्या लोकांना पाडलं त्यांनी पाण्यामध्ये. असं बनाना राईड मध्ये ना असं पाडतात. आम्ही बसलो काल. आमच्या मी तर पूर्ण घाबरली. मी तर कधी बसणारच नाही. मी लोक पडले. बीचवरती आलोय आणि ह्या लोकांचे फोटोशूट चाललेत. व्हिडिओ वगैरे काढले, फोटो वगैरे पण काढले. तुम्हाला इंस्टाग्रामला व्हिडिओ बघायला भेटतील. आणि एवढं ऊन आहे ना, ऊनमध्ये आता माझं डोकं जाम दुखायला. खूप ऊन आहे खूप. आणि उन्हामध्ये ना फोटो पण काळे काळे येत आहेत, चांगले नाही येत फोटो. झालेत हे लोक सोडून पलतात ना असे. झाले फोटो व्हिडिओ वगैरे काढून निघते आता घरी जायला. आम्ही हे लोक असं सोडून पलतायत. नाही तर माझा उपवास आहे, मी काय खाल्लं पण नाही सकाळपासून. आता घरी जाऊन खिचडी बनवेल साबुदाणे, तेव्हा खाऊ. पप्पांचा आणि माझा उपवास आहे. आणि लोक तिकडे उभे फोटो काढ गॉगल सोबत. बस मी काढते, सारखं पाणी येते त्याच्यात. गॉगल दोनदा काढलं, तिकडे पाणी आलं. आता इथं नाही येते पाणी, कारण की वरची साईड आहे ना, म्हणून. आणि खाली बसली जमली पोरगी. आणि या लोकांचे फोटो संपतच नाही. गणेशका चल चल ना, उठे. सगळे बसले जेवायला. आणि साबुदाण्याची खिचडी खाते मी.
खूप टाकला खाली. काय खाता तुम्ही लोक? आम्ही बिर्याणी खातोय, तू खिचडी खा. आता निघाले आम्ही तेव्हा गाडीवरती. आम्ही आलो आता बोटिंगच्या इथे, पण 6ची बोटिंग आहे. आता 1 तास आम्हाला बसावं लागेल असंच. 6 वाजता बोटिंग. सगळं बसलं इथे. आणि बदक तेवढं भारी वाटतात ना पाण्यामध्ये. बसलेत बदक. तुम्हाला दाखवते. तर बदक असे बसलेत, काय भारी वाटते. आणि व्ह्यू बघा, वाव मस्त एक नंबर. नजारा काय भारी वाटते बघायला. भारी बसलेलो आहे आता मी बोटमध्ये. आमची बोट आलेली आहे. बसले म्हणजे अजून सुटली नाही आहे. आता सुटेल, म्हणजे जेव्हा भरेल तेव्हा सुटेल. आता चाललो आम्ही घरी. बोटने आमच्या घरी चाललो डायरेक्ट. अलिबाग टू ठाणे. ठाणे नाही, कुठं रे? भाऊचा धक्का. तिकडे जाणार, तिकडं मग ट्रेननी घरी जाऊ. आणि इकडं बघ, बोल काहीतरी. बोल ना काहीतरी, बोल लवकर. काय बघा, काय दाखवते. आता भरेली बोट तेव्हा निघू. लोकांना खायला दिले, लोक खायला त्या दोघांचं लवबर्ड नवीन. थोडंसं बाकी मग आम्ही पोहोचू. 1 तास झाला, 1 तास. आम्हाला वाटलं आम्ही पोहोचलो, बट नाही पोहोचलो अजून. 2 तास लागतात जायला, पोचायला. आलो आता आम्ही, पोचलो. तिथे उतरायचं आम्हाला. आता आम्ही आलो भाऊच्या धक्क्याला. बोटमधून उतरले सगळे, भाऊच्या धक्क्याला पोचले. भाऊचा धक्का. एवढी गर्दी आहे, ट्रेनला बसायला पण जागा नाही. आम्ही उभेच बघितलं असेल तुम्ही किती गर्दी होती ट्रेनमध्ये. संडास स्टेशन ते ठाणेपर्यंत आम्ही उभेच होतो ट्रेनमध्ये. बसायला जागाच नव्हती, एवढी फुल झाली ट्रेन, भरलेली पूर्ण गर्दीने. आता आम्ही 2 दिवसानंतर आमच्या घरी आलेलो आहे. तर काय बोलणार आहे, बोल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बघा आम्ही काय एन्जॉयमेंट केली आहे. बाय गाईज.